ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार घालण्यात आलाय। तसेच गाडीवर शाई फेकण्यात आली आहे। गाडीच्या बोनेटवर काळी शाई फेकली असून पुढे चपलांचा हार घालण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कवठेमंकाळमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। प्रकाश शेंडगे हे स्वतः सांगली लोकसभा उमेदवार आहेत। हॉटेल ग्रेट मराठा समोर त्यांची कार उभी असताना रात्री अज्ञाताकडून हा प्रकार करण्यात आला। कारच्या काचेवर धमकीवजा इशारा देखील देण्यात आला। भुजबळांनी जशी नाशिकमध्ये माघार घेतली तशी तुम्ही माघार घ्या, मराठ्यांच्या नादी लागू नका, नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। एक मराठा लाख मराठा असे पत्रक कारच्या काचेवर चिटकवण्यात आले। सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार कवठेमंकाळ तालुक्यातल्या खरशिंग गावात घडलाय। मराठा समाजातल्या तरुणांकडून ही दमदाटी व शिवीगाळ केल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केलाय। ओबीसी बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या निवडणुकीचा प्रचार सुरू असताना खरशिंग गावामध्ये मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांकडून गावात प्रचार साहित्य वाटू देण्यात आलं नाही। तसेच आपणाला आणि छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाला विरोध केल्याच्या भावनेतून शिवीगाळ देखील केल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केलाय। दरम्यान या घटनेप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केलंय। आज कवठेमंकाळ तालुक्यातील खरशिंग गावामध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे आमचे कार्यकर्ते ज्यावेळी आमचं निवडणुकीचे प्रचार साहित्याचं वाटप करत असताना त्या ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दमदाटी करून त्याला थांबवण्यात आलं आणि त्यावेळी त्यांनी असे आरोप केले की प्रकाश शेंडगे हे मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत, त्यामुळे त्यांना मराठा समाजाची मतं मागण्याचा कोणीच अधिकार नाही आहे, अशा प्रकारची वाक्य त्या ठिकाणी वापरली गेली। त्याचप्रमाणे प्रकाश अण्णा शेंडगे आणि भुजबळ हे दोघंही नालायक आहेत असेही त्यांनी त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी अपशब्द वापरले। नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। संपादक हसन तांबोळी 84 59 60 50 47, उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे, कार्यकारी संपादक त्रिवेणी माने।